लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी चारचाकी आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला सोडावा लागणार आहे। पाहूयात यावरच लोकशाहीचा ज्या ठिकाणी जो आम्ही नियम केला होता, उदाहरणादाखल 2.5 लाखाच्या वर त्या ठिकाणी इन्कम नको, काही लोकांनी त्यातनं घेतलेले आहेत, 4 व्हीलर नको, 4 व्हीलर असलेल्यांनी घेतल्या, असे जे काही आहेत ते आम्ही कमी करणार आहोत। त्यामुळे लाडकी बहिणी म्हणजे इट इज गोइंग टू स्टे। लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात अपात्र ठरत असल्यावरून विरोधकांनी मात्र सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे। लाडली बहनों में से कैसे लाभार्थियों को कम किया जाए, इसकी रोज नई 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 आइडियाज निकाली जा रही है। अब कहते हैं जिनके पास कार है उनको योजना में हम फायदा नहीं दिलाएंगे। पहले क्यों दिलाया? क्या पहले आपको पता नहीं था? सब पता था, लेकिन रिश्वत देकर आपको मतदान लेना था और सरकारी खजाने का पैसा उसके लिए इस्तेमाल करना था। महत्त्वाचं म्हणजे अपात्र ठरण्याच्या आणि कारवाईच्या भीतीनं अनेक लाडक्या बहिणींनी मिळालेले पैसे परत करण्याचा सपाटा लावलाय। तर एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, सरकार छातीठोकपणे सांगतंय, मात्र दुसरीकडे अनेक निकषांमुळे लाखो लाडक्या बहिणी मात्र अपात्र ठरणार असल्याचं आता समोर येत आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।